विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव, मराठी विभाग जवाहर कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कथा म्हणजे काय किंवा साहित्य प्रकारातील कथा हा जो साहित्य प्रकार आहे, या साहित्य प्रकाराचा परिचय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. मग कथा हा जो साहित्य प्रकार आहे, या साहित्याचा परिचय करून घेताना आपल्याला कथा म्हणजे काय किंवा कथेचं स्वरूप काय आहे, तिचा उगम कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टी, तिचे घटक कुठले, तिची वैशिष्ट्य कुठले आहेत, हे सगळं अभ्यासल्याशिवाय आपल्याला कथा हा जो साहित्य प्रकार आहे हा लक्षात येणार नाही किंवा समजणार नाही. कथा हा जो साहित्य प्रकार आहे, हा जो वाङ्मय प्रकार आहे, ह्याला दीर्घ परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये श्रवणीयता, मनोरंजन, प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये समजली जातात. कथा हा जो ललित साहित्याचा एक कथनात्मक साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. तो स्फुट स्वरूपाचा असतो. कथेप्रमाणेच कादंबरी, महाकाव्य इत्यादीचाही कथनात्मक साहित्याच्या वर्गामध्ये अंतर्भाव होतो. विशिष्ट आशयसूत्राने गुंफल्या गेलेल्या कल्पित ज्या घटना मालिकेंचे कथन आहे किंवा निवेदन आहे, हे कथात्मक साहित्याचे एक लक्षण आपल्याला म्हणता येईल. कथात्मक साहित्य कृतीतील निवेदन हे विशिष्ट दृष्टिकोनातून निवेदन करीत असतो आणि त्यामुळे तिच्यात ज्या घटनांची गुंफण केलेली असते त्या घटना घडून गेलेल्या असतात आणि त्यानुसार कालक्रमानुसार किंवा कार्यकारण भाव आदी तत्वानुसार ही गुंफण केली जाते. ह्या ठिकाणी हे जे कथा हा जो प्रकार आहे, साहित्य प्रकारामधला हा जो वाङ्मय प्रकार आहे, ह्याला भारतामध्ये एक परंपरा आहे. म्हणजेच कथेला भारतामध्ये एक विशिष्ट परंपरा आहे आणि या परंपरेचा शोध आपण जर घेण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला कुठे मिळतो? लोकसाहित्यात सापडतो. पूर्वी बघा, मुद्रणपूर्व काळामध्ये, म्हणजे जोपर्यंत मुद्रण केलं जात नव्हतं त्याच्या आधी, ही जी कथा आहे ना, ती मौखिक परंपरेने जतन केली होती आणि ती तशीच पुढे टिकून ठेवली. एकमेकांना गोष्ट सांगणे किंवा तीच गोष्ट ऐकून दुसऱ्याला सांगणे, अशा पद्धतीने आपण ही कथा तोंडी स्वरूपात काय केलेली आहे? जतन केली होती. ही जी मौखिक वाटचाल आहे हे आपण करत होतो. आणि गोष्ट सांगणे किंवा ऐकणे हे काय आहे रे? एक मानवी स्वभाव आहे. माणूस जीवन जगत असताना चांगले वाईट अनुभव जे आहेत ते काय करतो? एकमेकाला सांगतो, कुणाला तरी सांगतो आणि त्याच्यातनं कथेचा जन्म होतो. बघा, कथेचा जन्म कसा होतो? तर मनुष्याला येणारे जे चांगले वाईट अनुभव आहेत ते तो काय करतो रे? एकमेकांशी शेअर करतो, एकमेकाला सांगतो आणि त्यामुळे त्या सांगण्यातनं काय होतं की त्यातून कथेचा जन्म होतो. गोष्ट ऐकण्यामुळे किंवा सांगण्यामुळे आनंद होतो. गोष्टीचा आनंद घेण्याची जी चाहूल आहे ही आपल्याला कधी लागलेली असते? बालवयापासून लागलेली असते आणि ही जी सवय आहे ही माणसाच्या अंतापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत टिकून असते. बघा, मग हेच मला सांगायचं आहे की मनुष्य आपल्याला आलेले जे अनुभव आहेत, मग ते चांगले असो अथवा वाईट असो, ते चांगले वाईट अनुभव किंवा ज्या कल्पना आहेत, आपल्याला सुचलेल्या कल्पना, ह्या आपण काय करतो? जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची काय झालं? गोष्ट झाली आणि त्या मधूनच आपल्या कथेचा जन्म झाला. म्हणजे बघा, कथा हा साहित्य प्रकार कसा आला? आता तुम्हाला जर मी विचारलं कथा म्हणजे काय, तर तुमच्या डोक्यात लगेच प्रकाश पडेल. अरे, मी माझ्या लहानपणी माझ्या आईने, माझ्या बहिणीने, माझ्या कुणीतरी मला काय सांगितली होती? कथा सांगितली होती. म्हणजेच काय? तर गोष्ट. ह्या गोष्टीतूनच कथेचा जन्म झालेला आहे. आता कथा ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण घेण्याचा प्रयत्न केला की कथा म्हणजे काय,
तर कथेला काय म्हटलं जायचं? तर कथा म्हणजे काय शब्दशः अर्थ घेतला तर गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असं आपण अनेक अर्थ घेऊ शकतो शब्दशः. मग ती लक्षवेधी सोप्या आणि सुटसुटीत व रसाळ शब्दामध्ये पूर्वी काय केले जात होती? गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. ही जी मौखिक परंपरा आहे, या मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या ज्या कथा आहे, या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे काय रे? कथामधील कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. लक्षात ठेवायचं, कथा म्हणजे काय? सांगणे किंवा निवेदन करणे. आणि कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा असल्याचे दिसून येत आहे. मग आता आपण प्रत्यक्ष बघू की कथा म्हणजे काय, किंवा कथा म्हणजे काय बघून झाल्यानंतर कथेची जी पूर्वपीठिका आहे ते देखील आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. किंवा ह्या साहित्य प्रकाराचे वेगळेपण काय आहे हे देखील लक्षात घेणे खूप गरजेचं आहे. मग कथा म्हणजे काय? लक्षात ठेवायचे, कथा म्हणजे काय किंवा कथेच्या व्याख्या काय करू शकतो आपण? तर प्रारंभी जेव्हा एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किंवा म्हणजे एखादी गोष्टीची शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी काय केलं जात होतं? कथालेखन केले गेले. आणि नंतर काय झालं? पूर्वी हे बोध देण्यासाठी कथालेखन केलं गेलं, ओके. परंतु त्यानंतर मनोरंजनाच्या दृष्टिकोनासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार किंवा भावना चित्ताहर्षक घटक वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेमध्ये घटक असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत हा आलेला असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही कथेत आलेला असतो. अर्थात काय? तर या सर्व घटनांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. मग थोडक्यात कथा म्हणजे काय? कथा म्हणजे काय? तर लक्षात घ्या, कथा म्हणजे एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले चित्रण म्हणजे कथा. कथा म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट स्थळकाळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले चित्रण म्हणजे काय? तर कथा. त्याचप्रमाणे आपण दुसरी जॉन फील्ड यांची एक व्याख्या बघणार आहोत. कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे जॉन फील्ड यांच्या मते फार दीर्घ नसलेली गोष्ट म्हणजे कथा. काय? फार दीर्घ नसलेली गोष्ट म्हणजे कथा होय. बघा इथे ह्या फार दीर्घ नसलेली गोष्ट म्हणजे कथा म्हणजेच काय? तर त्यामध्ये मर्यादित घटना असतात, मर्यादित प्रसंग असतात, पात्रे ह्यांच्याद्वारे काय केलेले असते? एक परिणामकारकपणे सांगितलेली गोष्ट म्हणजे काय आहे? तर कथा. म्हणजे ह्यावरून आपल्याला कथेची व्याख्या आपण स्पष्ट करू शकतो. म्हणजेच बघा की ह्या पद्धतीने इथे अर्थात काय? तर प्रत्येक कथेमध्ये काय असतात रे? घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येत नाही. एखाद्या कथेमध्ये पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी काय होतं की लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर एखादी कथाही वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. या पद्धतीने काय केलेलं आहे की ही एक सुसंघटित प्रकटीकरण केलेलं आहे आणि या पद्धतीने ही जी कथा आहे ही कथा
आपल्या सर्वांसमोर आल्याचे आपल्याला दिसून येते. मग ही जी कथा आहे, ह्या कथेचं थोडक्यात स्वरूप काय आहे, तर मुद्रणपूर्व काळामध्ये कथा ही मौखिक परंपरेत होती. मी अगोदर देखील सांगितले, ती पद्यामधून गायली वाचली जात होती आणि विविध नावारूपाने तिचे नामकरण देखील होत होते. मुद्रण काळामुळे काय झालं की पुढे मुद्रित कालखंड आला आणि त्यामुळे आता ती छापली जाऊ लागली आहे. याचं कारण म्हणजे फक्त मुद्रणाचा शोध. आणि अशा पद्धतीने ही जी कथा आहे, हिचा उगम जो आहे तो नियतकालिकांमधून झाल्याचे आपल्यासमोर स्पष्ट होते. मग हा जो कथेचा उगम बघण्यापूर्वी ही जी कथेची जी पूर्वपीठिका आहे, म्हणजे कथेचा प्रारंभ म्हणूया आपण. कथेची जी पूर्वपीठिका आहे, कथेचा प्रारंभ कधी झाला, तर कथेच्या प्रारंभामध्ये महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचे की इसवी सन 1806 मध्ये सरफोजी राजे भोसले यांनी सखन पंडितांकडून इसापनीतीचे बाळबोध मुक्तावली नावाने भाषांतर करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, वेताळ पंचविशी, हितोपदेश इत्यादी कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे हे जे 1806 साली छापलेले जे बाळबोध मुक्तावली आहे, हे मराठीतील पहिले गोष्टींचे पुस्तक होय. आणि त्यानंतर पंचतंत्र, हितोपदेश, सिंहासन बत्तीसी, इसापनीती ही पुस्तकं काय केलेली आहेत, आपल्याकडे आलेली आहेत. आणि ह्या पद्धतीने ही जी मराठी कथेचा उगम आहे तो आपल्याला झाल्याचं आपल्याला लक्षात येते. म्हणजे बघा की ह्या पद्धतीने इंग्रजी राजवट सुरू झाल्यावर छापण्याची कला भारतात आली व त्यामुळे मराठी गद्याला जे निराळे वळण लागले, त्याच्यातून खरी मराठी कथा ही 1890 पासून म्हणजे करमणुकीच्या जन्मापासून सुरू झाली असं मानलं जातं. हना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात करून पुढे या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या गेल्या. म्हणजेच ह्या पद्धतीने कथेची पूर्वपीठिका आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा भाग हा आहे की कथा हा कथनात्मक साहित्य प्रकार आहे, बरोबर. तो कथन केला जातो. मग त्यामध्ये त्याचे जे घटक आहेत, कथेचे घटक आहेत, मग ते कुठले घटक आहेत, तर त्यामध्ये कथेच्या घटकांमध्ये आपण कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, कथन पद्धती, भाषा आणि संवाद हे महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावयास हवे. आणि मग कथेचे जे टप्पे आहेत, कथा लिहिताना आदी, मध्य व अंत, आदी, मध्य, अंत असे कथेतील निवेदनाचे हे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यानंतर कथन व निवेदन हे कथा साहित्याचे एक व्यावच्छेदिक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतं. कथेचा जो काळ आहे तो भूतकाळाचा असतो. त्यामध्ये कथेमध्ये घडून गेलेल्या घटनांची गुंफण केलेली असते. आणि या पद्धतीने हा जो कथा साहित्य प्रकार आहे, या कथा साहित्य प्रकाराचे हे जे घटक आहे, मग त्यामध्ये कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद, भाषाशैली या सगळ्यांचं आपण मदत घेऊ शकतो आणि ह्या पद्धतीने हा कथालेखन केलं जातं. मग ही जी हे जे कथा साहित्य प्रकार आहे, या कथा साहित्याच्या वेगळेपण काय आहे, तर तेही थोडक्यात लक्षात घ्या की कथा ही कथेमध्ये मर्यादित आशय असतो, ती वाचकांच्या मनावर संस्कार करते, त्यामध्ये एकसूत्रता असते, आकार लहान असतो आणि काटेकोरपणा हा महत्त्वाचा असतो. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथेची वैशिष्ट्ये काय आहेत. कथा हा जो साहित्य प्रकार आहे, या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर इथे कथा ही मनोरंजन करते. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर
कथा मनोरंजन करते, कथेमुळे संस्कार होतात, सुसंस्कार होतात. कथा वाचकांची उत्कंठता वाढविते. कथा एककेंद्री असते. कथा भूतकाळामध्ये लिहिलेली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो आणि श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. हे ह्या कथा साहित्य प्रकाराचे काय आहेत तर वैशिष्ट्य आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथेचे सादरीकरण करताना अभिवाचन आणि कथाकथन ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या इथे आहेत. म्हणजेच मौखिक परंपरेपासून सुरू झालेला हा जो कथेचा प्रवाह आहे तो आजही सक्षमपणे खळाळत राहिलेला आहे. आजही मनोरंजन आणि नित्यानुभव देण्याची जी कथेची क्षमता आहे ती टिकून आहे. कालानुसार कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु समाजाशी व संस्कृतीशी बांधले राहिल्याने लोकप्रिय राहिलेली आहे. अशा पद्धतीने हा जो कथा प्रकार आहे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.